नजीकच्या भविष्यात एखादी गोष्ट आपण करणार आहोत यासाठी गोइंग टू चा वापर केला जातो. उदाहरणार्थ, मी आता अभ्यास करणार आहे. आय एम गोइंग टू स्टडी नाउ. ती आईला मदत करणार आहे. शी इज गोइंग टू हेल्प हर मदर. आम्ही नवी कार विकत घेणार आहोत. वी आर गोइंग टू बाय अ न्यू कार. ते मैदानावर खेळायला जाणार आहेत. दे आर गोइंग टू प्ले ऑन द ग्राउंड. गोइंग टू चा वापर भूतकाळात सुद्धा करता येतो. फक्त भूतकाळामध्ये एम इज ऐवजी वॉज वर या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, तो मला गोष्ट सांगणार होता. ही वॉज गोइंग टू टेल मी अ स्टोरी. ते अभ्यास करणार होते. दे वर गोइंग टू स्टडी. आम्ही स्पर्धेत सहभाग घेणार होतो. वी वर गोइंग टू टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन. आम्ही त्याचा वाढदिवस साजरा करणार नव्हतो. वी वर नॉट गोइंग टू सेलिब्रेट हिज बर्थडे. आता काही वाक्य तुमच्या सरावासाठी.